नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमीला प्रशांतचा फोन येतो. तेव्हा तो तिला चौकशी करत असतो. भूमी म्हणते की अजिबात काळजी करू नकोस बाळा, सगळं काही व्यवस्थित आहे तिथे. तू तिथे तुझ्या कामावर लक्ष ठेव. इथे बाबांची काळजी घेण्यासाठी मी आहे ना. तेव्हा पुढे ती म्हणते की हो हो, अजिबात काळजी करू नकोस. तू येण्याची घाई करू नकोस. तुझं काम तिथलं पूर्ण कर. आणि हो, थोड्याच वेळामध्ये मनू आणि आकाश देखील येत आहे तिकडे. माझं मनुशी बोलणं झालेलं आहे. मलूनावी सगळं सांगितली परिस्थिती. ते दोघेही येवाना येतच असतील. तू काळजी करू नकोस. सगळेजण आहेत माझ्यासोबत. तू अजिबात घाबरू नकोस. बाबा आता व्यवस्थित आहेत. डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे. त्यानंतर मग भूमी ही फोन ठेवते आणि बाबांच्या शेजारी येऊन बसते. त्यावेळेला जेव्हा ती माधवरावांच्या बाजूला येऊन बसते तेव्हा त्यांना जरा आता हालचाल केल्यासारखं होतं आणि ते शुद्धीवर येतात. मग आता भूमी म्हणते की बाबा, तुम्हाला बरं वाटतंय ना आता? तेव्हा ते म्हणतात की हो, आता मला जरा बरं वाटत आहे. तेव्हा ती त्यांच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की बाबा, हे सगळं करण्याची काय गरज आहे? ती त्यांचा एक हात हातात घेते आणि म्हणते की बाबा, तुम्ही असं का करताय? मला कळत नाही. यावेळेला तुम्ही आईचं बोलणं इतकं मनाला का लावून घेतलं? तुम्हाला माहिती आहे ना, आई अशीच आहे आणि अशीच ती एखाद्याला टोचून बोलते. हा तिचा धर्मच आहे. मग आपण त्याच्यात का त्रास करून घ्यायचा आहे? हे काही वेगळं आहे का बाबा? तेव्हा मग बाबा म्हणजेच माधवराव म्हणतात की हे बघ भूमी बाळा, ते काही असो, नीलू तुझ्याशी कशीही वागली तरी मला आवडत नाही. तुला जरासं कोणी काही बोललं तरी माझ्या काळजाला घरं पडत असतात. मला तुला कोणीही काही बोललेलं अजिबात आवडत नाही भूमी. उगीचच ती तुझा किती अपमान करत होती, काहीही कितीही बोलत होती, उठसूट बोलत होती. ते मला नाही आवडलं म्हणून माझा राग अनावर झाला. भूमी म्हणते की बाबा, ते काही असू दे, आई काहीही बोलली तरीही आपण मनाला लावून घ्यायचं नाही. या सगळ्याचा त्रास हा आपल्यालाच होतो ना. मग आपण का बरं हे सगळं मनाला लावून घ्यायचं? मला इतकंच कळतं आहे की तुम्ही कुठलाही त्रास करून घेऊ नका. मी आहे ना, मी काहीच होऊ देत नाही. तेव्हा मग आता भूमीचा हात बाबा हातात घट्ट धरतात आणि म्हणतात की बाळा, मला माहिती आहे मला लवकर बरं व्हायचं आहे, परंतु तू माझी शक्ती आहेस. तू माझ्याबरोबर आहेस. तू माझ्यासाठी माझी शक्ती आहे. तुझ्यासाठी मी सगळ्या आजारातून वर आलेलो आहे आणि इतक्या मोठे मोठे आजार होते तरीही तुझ्यासाठीच, तुझ्या शक्तीमुळेच मी सगळ्यामधून तरुण बाहेर आलेलो आहे. म्हणूनच आता मी तुला एक गोष्ट सांगतो की काही झालं तरीही मी तुझ्याबद्दल काहीही चुकीचा विचार करू शकत नाही. आता मला एकच कळतं आहे की काही झालं तरीही तुझा हक्क, तुझे अधिकार, महाजनांचा घरचा, तुझा सुनेचा मान तुला मिळाला पाहिजे. त्याच वेळेला इथे आता भूमीला मनूचा फोन येतो. ती म्हणते, एक मिनिट बाबा, मी फोन उचलते. तेव्हा मनू म्हणते की ताई. तेव्हा भूमी म्हणते की अगं कुठे आहात तुम्ही? तेव्हा ती म्हणते की ताई, आम्ही नाही येत आहोत. तेव्हा भूमी विचारते की का, काय झालं? तेव्हा मनू सांगते की अगं, आम्हाला घरातून पडण्यास मनाई केलेली आहे. गुरुजींचा फोन आला होता. भूमी म्हणते की कोणते गुरुजी, काय झालं नेमकं? तेव्हा मनू म्हणते की अगं ताई, केशव गुरुजींचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं आहे की पहाटे 6 वाजेपर्यंत महाजनांच्या घरातून गेटमधून कोणीही बाहेर पडायचं नाही, नाहीतर खूप मोठं अपशकुन होणार आहे असं सांगितलं आहे. म्हणूनच मग आम्हाला घराच्या बाहेर पडू दिलं नाही. तेव्हा भूमी म्हणते की अच्छा, असं घडलं आहे तर तुला वाटत नाही म्हणू यामध्ये काहीतरी संशयास्पद आहे? नाही म्हणजे हे अचानक तुम्ही घराबाहेर पडताना असा फोन कसा काय येऊ शकतो? तेव्हा मानसी म्हणते की हो, मलाही तसंच वाटत आहे. तेव्हा भूमी पुढे म्हणते की मला तरी वाटतंय की हे सगळं रागिनी आत्याचं काम असेल. आकाश हा माझ्याकडे मला भेटायला येईल हे तिला आवडत नाही आहे आणि आमच्या दोघांची भेट व्हावी अशी तिची इच्छा मुळातच नाही. आम्ही एकमेकांसमोर आलो तर सगळं काही व्यवस्थित होईल, म्हणूनच त्यांना आमची भेट होऊ द्यायची नाही. तेव्हा मनू म्हणते की हो ताई, मलाही असंच वाटतंय की बहुतेक हे सगळं आत्याने केलं आहे. परंतु मी काय करू? मला बाहेर पडायचंच होतं पण त्यांनी पडून दिलं नाही. मग मलाही काही बोलता आलं नाही गं. पण तू काळजी करू नकोस. आणि बाबा कसे आहेत आता? तेव्हा भूमी म्हणते की हो, बरे आहेत आता बाबा. आलेत शुद्धीवर आणि आता त्यांना बरं वाटतंय. त्यानंतर आता लगेच मनसी म्हणते की ताई, आज तू इथे हवी होतीस गं. उद्या वसुबारशीची पहिली पहाट आहे आणि आता आईने सांगितलेलं आहे की या सुनेचा म्हणजेच तू घरात नाहीस तर सगळ्या पूजेचा मान म्हणजेच दिवा लावणीचा मान हा पौर्णिमाकडे जाणार आहे आणि तीच हे सगळं करणार, तू इथे नाहीस म्हणून. तेव्हा तुझे अधिकार आणि हक्क सगळे पौर्णिमाला मिळणार आहेत. तेव्हा भूमी म्हणते की जाऊ दे गं, तशीही मला काही त्या अधिकारांची आस नव्हती, परंतु इच्छा इतकीच होती की पहिली दिवाळी बाळाची आहे तर ती एकत्रित साजरी व्हावी. परंतु ती होऊ शकत नाही. काहीच हरकत नाही, जाऊ दे, करू देत पौर्णिमाला ते सगळे विधी. असं म्हणून ती म्हणते की चल चालेल, मी आता फोन ठेवते, बाबांची काळजी घेते. असं म्हणून ती आता रडतच तिचा फोन कट करते. त्याच वेळेला आता भूमी या सगळ्यांनी खूप हर्ट झालेली आहे हे बाबांच्या लक्षात येतं आणि ते म्हणतात की भूमी,
प्लीज बाळा, डोळ्यातून असे पाणी काढू नकोस. काही झालं नाही आहे, तू काळजी करू नकोस. डोळे पुस पाहू आधी स्वतःचे. असं म्हटल्यावर आता भूमी डोळे पुसते. नंतर म्हणते की बाबा, खरंच हे सगळं मी खूप सहन करण्याचा प्रयत्न करते, परंतु याने मला खरंच खूप त्रास होत आहे. मला अधिकारांचं काहीही नाही, परंतु बाळाची आणि आकाशची दिवाळी एकत्र व्हावी इतकंच वाटत होतं मला, बाकी काही नाही. तेवढ्यात आता रागिनीचा फोन येतो. म्हणूनच भूमी डोळे पुसते आणि म्हणते की बाबा, रागिनीचा फोन आलाय. मग ती म्हणते काळजी करू नका, मी बोलते. आणि नंतर ती बाजूला येते आणि रागिनीशी फोनवर बोलू लागते. रागिनी तिला म्हणते की काय ग भूमीचे, तुझं तर खरंच खूप वाईट वाटत आहे मला. काय ग तुझं हे असं झालं, ऐन दिवाळीच्या वेळेला तुझ्यावर ही वेळ आली. मला खरंच खूप वाईट वाटतंय तुझं. आणि काय ग ए भूमी, तुला मी सांगितलं होतं की उगीचच माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नको. बघितलंस ना आता तुझं काय होऊन बसलं. तुझ्याबरोबर किती चुकीच्या गोष्टी घडतायत. तुझे बाबा तिथे हॉस्पिटलाइज आहेत, परंतु तिला तिथे कोणीही भेटायला येऊ शकत नाही. आणि तुला माहिती आहे का, हे सगळं मी घडवून आणलंय. मीच आकाशला थांबवलंय आणि बघितलं, आकाश माझ्या शब्दाचं किती पालन करतो. तो तुला भेटायला तिकडे आला देखील नाही. अगं तुला माहिती आहे का, आपल्या दिवाळीचे सगळे आता विधी आहेत ना, ते सगळे विधी ही पौर्णिमा करणार आहे. आणि तू घरात नाहीत म्हणून तुला आता तुझे हक्क अधिकार सगळे काही निघून गेले. आणि तुला काय मिळणार आहे तर टेंगा, टुई टुई असं म्हणून ती आता ठेंगा दाखवत असते. त्याच वेळेला इथे आता भूमी म्हणते की राहू देत, हक्क आणि अधिकार याची आस मला तुमच्यासारखी नाही. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अजूनही उद्याचा दिवस उजडलेला नाही, दिवाळी आलेली नाही. म्हणूनच तुम्ही विजयोत्सव अजूनही साजरा करू नका. उद्याचा दिवस काय माहिती काय घेऊन येऊ शकतो. आठवतंय ना दसऱ्याचा दिवस काय झालं होतं, सीमोल्लंघन. त्यावेळेला तिला सगळं काही आठवतं. भूमी चक्कर येऊन पडते. त्यानंतर डॉक्टर बाळाला आणि दसरा लाभला आणि यावर्षी तुमच्या घरात बाळाचा अपमान होणार, हे सगळ्या गोष्टी रागिनीला आठवतात आणि ती गप्प बसते. भूमी म्हणते की आठवलं ना आत्या, काय घडलं होतं ते तसंच आताही घडू शकतं. त्याच्यामुळे उगीचच तुम्ही आताच आनंद साजरा करू नका. उद्या काहीही घडू शकतं. असं आता भूमी ही फोनवर बोलते. आणि त्यानंतर रागिनी फोन कट करून टाकते. तर इथे रागिनी म्हणते की काय करायचं हिचं, प्रत्येक वेळेला हिचा इतका कॉन्फिडन्स येतो तरी कुठून. नाही म्हणजे इतकं सगळं घडत असताना, एकटी पडलेली असताना प्रत्येक वेळेला हिला विश्वास असतो तरी कुठून. तेव्हा आता भूमी ही बाबांजवळ येते आणि बाबांना ती म्हणते की आत्या असं म्हणत होत्या. तेव्हा ती म्हणते की ऐकलंय मी सगळं, काहीच घाबरू नकोस. हे बघ बाबा, तुला मी एकच गोष्ट सांगतो की तुझे हक्क आणि अधिकार हे तुझे आहेत, ते कधीही तुझ्यापासून हिरावले जाणार नाही. आणि माझं तुझ्यासाठी आशीर्वाद आहे की यंदाची दिवाळी ही तुझ्यासाठी अंधार जाऊन उजेडाची होणार आहे. तुला तुझे सगळे काही हक्क आणि अधिकार नक्की मिळेल. माझे आशीर्वाद बाळा तुझ्या पाठीशी आहेत, असं माधवराव तिला जवळ घेऊन डोक्याने हात फिरवत असतात. त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की नाही, या भूमीच्या मनामध्ये ना नक्कीच काहीतरी शिजत आहे. एवढा कॉन्फिडन्सली ती बोलत असते, याचा अर्थ नक्कीच काहीतरी तिच्या मनामध्ये चालू आहे. पण नेमकं काय, ती काय करणार आहे, इथे तर नाही आहे असं ती म्हणते. नंतर दुसऱ्या दिवशी वसुबारसेची पहाट येते. महाजनांच्या घरच्या प्रथेप्रमाणे सगळेजण देवीची पूजा करतात आणि योगेश्वरीची पूजा झाल्यानंतर गायीची देखील पूजा केली जाते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आजी, दरवर्षी आपल्या घरामध्ये इतकंच वसुबारसेला महत्त्व असतं का. त्याच वेळेला आता आजी म्हणते की हो, इतकंच महत्त्व असतं. अगं काय आहे ना, आपण दरवर्षी प्रथेप्रमाणे महाजनांच्या दिवशी महाजनांच्या घरी वसुबारसेलाच हा दिवा लावत असतो. आणि पहिला दिवा हा मोठ्या सोन्याकडे असतो. आणि त्याच वेळेला इथे ती म्हणते की या वसुबारसेचं महत्त्व असतं की ज्या घरात आई आणि लहान बाळ असतं तिथे ते महत्त्वाचंच असतं. नंतर रागिनी म्हणते की आता या आकाशचं सुरू होईल. बाळाचा आणि आईचा विषय निघाला की याला त्या मेल्या भूमीची आठवण येणार. नंतर मग आता आकाश हा उभा असताना रागिनी त्याच्याकडे जाते आणि म्हणते की आकाश, आज तुला भूमीची खूप आठवण येत असेल, तू तिला मिस करत असशील. परंतु आता रागिनी म्हणते की काळजी करू नकोस, मी भूमीला स्वतः इथे यायला सांगणार आहे की दिवाळीच्या दिवसांमध्ये तू घरी ये. तेव्हा मग आकाश म्हणतो की नको, तसंही तिला यायला जमणार नाही, कारण बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत, तसं तिला जमणार नाही, म्हणून तू प्लीज तिला सांगू नको. नंतर रागिनी पटकन पौर्णिमाकडे येते आणि म्हणते की पौर्णिमा, आता दिवाळीचे सगळे काही अधिकार आणि आता पहिला दिवा लावण्याचा मान देखील तुझ्याकडे आहे. त्यानंतर मग आता सगळे दिवस तू दिवा लावणार आहेस, असं सगळं ती आता बोलून दाखवत असते. आणि त्यानंतर हे ऐकल्यावर पौर्णिमा देखील खूप खुश झालेली असते. पौर्णिमा म्हणते की या घरात आता मोठी सून नाही, म्हणूनच हे सगळे दिवा वगैरे लावण्याचे सगळे अधिकार हे तुझ्याकडे आत्ता जातील. तर इकडे भूमी ही फोनवर प्रशांतशी बोलत असते आणि रिक्षात असताना म्हणते की हो रे, बाबांनी पण मला सांगितलं की दिवाळीचा दिवा लावण्यासाठी तू लवकरच घरी जा, म्हणूनच मी लवकरच घरी पडले.
घरातून बाहेर पडले तर इथे सगळेजण खालचा दिवा लावण्यासाठी, अंगणातला दिवा लावण्यासाठी बाहेर पडत असतात. तर पौर्णिमा खूप खुश असते. पौर्णिमा म्हणत असते की बरं झालं भूमिताई यावर्षी इथे नाही, नाहीतर तिने यावर्षीही माझ्याकडून सगळे मान आणि अधिकार हिरावून घेतले असते. तर इथे नंतर मानसी येते आणि मानसी मनात विचार करत असते की ताई, तू यावर्षी का नाही आहेस इथे? तू इथे असतीस तर हे सगळे अधिकार आणि मान तुझे असते आणि या सगळ्यावर ताई फक्त तुझाच अधिकार आहे. आणि ती बाहेर जाते. नंतर आता आकाश येतो. आकाश म्हणत असतो की भूमी, तू इथे नाही आहेस, पण खरंच तुझी आणि बाळाची उणीव खूप जाणवत आहे. यंदाची ही दिवाळी आपल्या तिघांची एकत्रितपणे पहिली दिवाळी आहे, परंतु तू इथे नाहीस. याची सल मनाला मला खूप लागून राहिली आहे. तुझी खूप आठवण येत आहे भूमी, असं म्हणून तोही बाहेर पडतो. आता सगळेजण वर येतात आणि दिवा लावण्यासाठी पौर्णिमा खाली जाते ते बघत असतात. तेव्हा पौर्णिमा खाली उतरत असते आणि त्यानंतर अचानकच लाईट्स जाते. रागिनी म्हणते की हे काय, सकाळी सकाळी हे लाईट्स कसे काय गेले, काहीच कळत नाही. मग आता इथे रागिनी म्हणते की बरं पौर्णिमा, अगं जा तरी आणि निदान तो दिवा तरी पेटव, घरात उजेड तरी होईल, असं ती म्हणते. नंतर मग आता पौर्णिमा म्हणते की आई, अंधार झाला ना म्हणून अचानक माझ्या हातून ना माचीसच निसटली. ती म्हणते की एक नंबरची बिनभरोशाची आहेस तू. बरं जा लवकर आता ती माचीस शोध. मग अभिजित तिला मदत करू लागतो. तेवढ्यातच इथे अंगणात ही भूमी आलेली असते आणि भूमी ही दिवा पेटवते आणि त्याच वेळेला पूर्ण अंगण आता उजळून निघतं आणि महाजनांच्या रांगोळीवर आता भूमीने दिवा पेटवलेला असतो. आणि पहिलाच मान म्हणजेच पहिल्याच दिवशीचा मान दिवा लावणीचा हा भूमीला मिळालेला असतो आणि त्यामुळे मग आता भूमी ती काडीपेटी पेटवते आणि सगळ्या जणांचं लक्ष हे तिच्याकडे जातं. पौर्णिमा आता तिच्याकडे बघतच राहते आणि तिला त्या सगळ्याचा धक्का बसतो आणि भूमी आली याने आता रागिनी, पौर्णिमा, अभिजित या तिघांचीही तोंड पडतात. तर इथे भूमी ही एकदम अप्रसन्न मनाने दिवा पेटवते, त्यामुळे पूर्ण अंधारून लखलखून उजेड आलेला असतो. तेव्हा आजी म्हणते की भूमी म्हणजेच भूमी आली, आता महाजनांच्या सगळ्या पुढच्या विधी करण्याचा मान हा भूमीकडेच मिळणार आहे. त्याच वेळेला आता भूमी आली म्हणून आकाश, आजी आणि मानसी तिघीजण हे खूपच आनंदात असतात. मानसी ही आकाशकडे बघते आणि म्हणते की आकाश भाऊजी, भूमिताई आली. तेव्हा आजी म्हणते की भूमी आली म्हणजेच भूमीकडून आता पुढचे सगळे विधी होणार. महाजनांचे हे जे घडचे सगळे विधी आहेत ते सगळ्या दिवशीचे विधी हे आता भूमीकडूनच होणार आहेत. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना आनंद होतो आणि आजीच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं. भूमी देखील आता त्या दिव्याकडे बघते आणि तिचे अधिकार हे तिच्याकडे परत मिळालेले असतात. बाबांच्या आशीर्वादाने भूमीला पुन्हा आता त्या घरचा मान मिळालेला असतो. तर हा दिवा उजेडामध्ये भूमीच्या प्रकाशावर आणखीनच उजेड टाकत असतो. तर इथे भूमी दरवाजाच्या बाहेर उभी असते आणि पौर्णिमा म्हणते की काय गं, काय चाललंय तुझं? तू इथे कशाला आलीस परत? नाही म्हणजे स्वतःच तर बोलली होतीस ना की मी इथे येणार नाही, आणि का आली आहेस? मला सगळे अधिकार मिळत होते तर ते तुला बघवत नव्हते का? तेव्हा मानसी म्हणते की अगं पौर्णिमा, हे काय बोलतेस काय तू? तुझं तुला तरी कळतंय का? अगं ताई आहे ती आपली आणि हे अधिकार खरं तर तिचेच आहे. घरातली मोठे सून म्हणून तिच्याकडे हेच अधिकार आहेत आणि मग तू आणखी तिला कशाला बोलतेस? तेव्हा पौर्णिमा म्हणते की हे बघ मनू, तुझं तोंड ना आधी बंद कर. मला माहिती आहे की ताईच्या प्रत्येक गोष्टीत तुला पडायचंच असतं आणि तिच्या प्रत्येक गोष्टीत तुला बाजूही घ्यायची असते. आता तू मध्ये काही बोलायचं नाही, मला बोलू दे. मी आता बोलणार आहे, बस झालं. तेव्हा मग आता पौर्णिमा बोलायला सुरुवात करते आणि म्हणते की ताई हे सगळं करते, पण तुला कळतंय का की ती कशासाठी करते? काय गं, तू तर बोलली होतीस की त्या दिवशी तू येणार नाहीस आणि तू घरात नाहीस, म्हणूनच आईने मोठ्या मानाने हे सगळे सण माझ्याकडे दिलेले, म्हणजेच हे सगळे दिवे मी लावणार होते, परंतु तू तू मध्ये आलीस आणि सगळा गोळ करून टाकलास. बहुतेक मुद्दाम केलंस ना तू हे सगळं? तेव्हा भूमी म्हणते की हे बघ, असं माझ्या मनामध्ये काही नव्हतं पौर्णिमा. तुझ्याकडनं हक्क किंवा अधिकार हिरावून घेण्याचं माझी काही एक इच्छा नव्हती. मला फक्त इतकंच कळलं, मी इथून जात होते तेव्हा मला महाजनांचं घर हे अंधारात दिसलं आणि म्हणूनच इथे उजेड करावा म्हणून मी इथे आली. आणि जेव्हा त्या रांगोळीपाशी आली तेव्हा खाली मला पायाला माचीस लागली आणि म्हणूनच माचीस घेऊन मी अगदी व्यवस्थित तो दिवा पेटवला. त्याच्यासाठी माझ्या मनातही काही नव्हतं की तो दिवा पेटवला पहिले आणि त्याचं काय घडणार आहे वगैरे, अगदी अनावधानाने. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की नाही, तू हे सगळं खोटं बोलतेस, मुद्दाम बोलतेस. तुला माहीत पडलं असेल ना की यावेळेला काय होतं ते, कसली प्रथा होती ते, परंतु तू ते मुद्दाम केलंस. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ पौर्णिमा, मला काही पडलेले नाही तुझे अधिकार हिरावून घेण्याची. आणि
तसंही तू विसरू नकोस, मी हे घर सोडून गेलेली होती तरीही या घरावरचा माझा अधिकार संपलेला नाही. ही घरातली माणसं आहेत आणि त्याच्यावर फक्त माझा हक्क आहे आणि मी आकाशची बायको आहे आणि या घराची सून आहे, हे मी विसरून चालणार नाही. त्याच वेळेला ती म्हणते की अच्छा, म्हणजे तू पूर्ण सोयीस्करपणे तुझी नाती आठवतेस. जेव्हा तू जातेस तेव्हा तुला तुझी नाती आठवत नाहीत आणि आत्ता तुला बरी नाती आठवली गं. जेव्हा हक्क घ्यायची वेळ आली त्यावेळेला ती म्हणते की हे बघ पौर्णिमा, माझ्या मनामध्ये असं काहीही नव्हतं. अधिकार किंवा दिवा या सगळ्याची अशी यावेळेला वेळ आहे हे मलाही माहीत नव्हतं. म्हणूनच मी तो दिवा अनावधानाने लावला. आता तुला विश्वास ठेवायचा आहे किंवा नको ठेवू, मला काही फरक पडत नाही, मी निघते, असं म्हणून ती जात असते. आता ती निघून जात असताना तिथे आजी येते आणि म्हणते की एक मिनिट भूमी, तिकडेच थांब, तुला कुठेही जायचं नाही आहे, तू तिकडेच थांबायचं आहे आणि आता तू घरातून जाणार नाहीस. महाजनांच्या वसुबारशीच्या दिवशीचा पहिला दिवा तू पेटवला आहेस, म्हणून आता सगळे पुढचे विधी आहेत ते तुझ्याकडूनच होणार आहे. तूच हे दिवे पेटवणार आहेस, त्याच्यामुळे पुढे तुला आता कुठेही जायचे नाही, तेच थांब तू. तेव्हा पौर्णिमा मात्र भयंकर चिडते आणि म्हणते की झालं, नेहमीप्रमाणे हेच केलं. भूमिताई, प्रत्येक वेळेला तू माझे अधिकार ना हिरावूनच घेत आली आहेस माझ्यापासून. मला आई नेहमी म्हणायची, पुन्नू नकटं असावं पण धाकटं असू नये, परंतु आता मी धाकटी आहे, त्याच्यात माझा काही दोष नाही, परंतु मी आता गप्पा बसणार नाही, मी बोलणार आहे. तेव्हा आजी म्हणते की पौर्णिमा, तुझं तोंड बंद कर. तुला हा अधिकार दिला गेला होता कारण तू भावांमध्ये मोठी होतीस, म्हणजेच अभिजित आणि अथर्वमध्ये, परंतु आता आकाशची बायको म्हणजेच भूमी घरी आली आहे तर ती मोठी आहे, म्हणूनच तिला हा अधिकार मिळणार आहे, लक्षात ठेव. आणि मला असं वाटतंय की ही सगळी देवी योगेश्वरीचीच इच्छा आहे, म्हणूनच हे सगळं घडत आहे. तेव्हा आता पौर्णिमाचं तोंड बंद होतं. आता भूमी म्हणते की आजी नको, उगीच राहू दे, तुम्ही हिच्याकडून सगळं करून घ्या, मी निघते. तेव्हा मग आता आजी म्हणते की नाही भूमी, आता हे शक्य नाही, कारण तू हा दिवा पेटवलास आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे सगळं देवीच्या कृपेने होत असतं. आपण हे सगळं तू मी बोलणारे कोणी नाही, म्हणूनच आता जी देवी योगेश्वरीची इच्छा आहे तीच आपली इच्छा आहे असं समजायचं आणि त्यातून पण बघ तू काय ठरवतेस ते. देवी योगेश्वरीच्या इच्छेला मान द्यायचा की ते डावलायचं हे आता तुझं मत आहे, असं म्हणून आता आजी तिला धर्मसंकटात टाकते. आकाश आणि भूमी आता एकमेकांकडेच बघत राहिलेले असतात. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नीलंबरी ही भूमीला म्हणत असते की भूमी, प्रत्येक वेळेला हे तुझं असंच असतं, तुझ्यामुळेच माझ्या पुनूचे सगळे अधिकार काढून घेतले जात असतात, तुझ्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तू ना अपशकुनी आहेस, अपशकुनी. ज्या घरात जातेस ना त्या घरामध्ये प्रॉब्लेम निर्माण करतेस तू, आणि काही झालं तरीही तुझ्या बाबतीत असंच होणार. तू माझ्या मुलीचे प्रत्येक अधिकार काढून घेतलेस ना, तुला मी शाप देते, तुला आणि तुझ्या बाळाला कधीही कुठलेही अधिकार महाजनांचा घरचे मिळणार नाहीत. असं म्हटल्यावर तिथे आता आकाश येतो आणि म्हणतो, काकू, मी तुम्हाला आता पहिलं आणि शेवटचं सांगतोय, भूमीला तुम्ही काही बोलणार नाही आहात, अशा प्रकारे तिचा अपमान नाही करायचा. तुम्ही जरी तिला आईचं प्रेम दिलं नाहीत ना तरीही तिला महाजनांच्या घरची सून आणि आकाशची बायको म्हणून सगळे अधिकार हे मिळायलाच पाहिजे. अशा रीतीने आता आकाशने भूमीसाठी स्टँड घेतलेला असतो आणि नीलांबरीचं तोंड त्याने चांगलंच ठेचलेलं असतं आणि आकाशचं हा स्टँड पाहून भूमी आणि बाबांचे डोळे भरून येतात आणि दोघेही खूपच आनंदामध्ये असतात. आणि नीलांबरीला आकाश पुढे म्हणतो की काही झालं तरीही भूमीच्या घरामध्ये तिचे मान तिला मिळणारच आहेत. आणि इथे आता भूमीला हे पाहून खूप बरं वाटतं. तर आकाश आणि भूमी घरी येतात. मानसीला आकाश विचारतो की भूमी कुठे आहे, तेव्हा लगेच ती म्हणते की ताई गेस्ट रूममध्ये राहिली आहे. हे पाहून आकाशला आता धक्का बसतो. त्यानंतर आता आकाश हा भूमीची समजूत कशा प्रकारे काढणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.